यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। त्या कर्तबगार अधिकाऱ्यांच्या बदली विरोधात सोलापूरकरांनी आवाज उठवावा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि गेल्या 7-8 महिन्यात स्वच्छतेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलणारे रवी पवार यांची अवघ्या 10 महिन्यात शासनाने बदली केली। वर्षानुवर्षे सोलापूर महापालिकेत ठाण मांडून बसलेले सोलापुरातील स्थानिक अधिकारी शहरात काहीही विशेष कर्तृत्व गाजवताना दिसत नाहीयेत। अशा पार्श्वभूमीवर 10 महिन्यांपूर्वी रवी पवार सोलापूर शहरात आले। महापालिकेच्या टीमला कामाला लावून त्यांनी शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ करून दाखवले। स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हँडग्लोव्ज इत्यादी साहित्य देऊन त्यांनी शहरातील कानाकोपरा, दुभाजक, फुटपाथ स्वच्छ करून घेतले। त्यामुळेच कधीतरी काम करणारे महापालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी दररोज सकाळी तसेच रात्री प्रमुख रस्ते झाडताना, स्वच्छ करताना आपल्या नजरेत दिसतात। पुढील वर्षभरात स्वच्छतेच्या बाबतीत सोलापूर शहराला पहिल्या 5 क्रमांकात आणू असा शब्द देऊन झपाटल्यागत काम करणाऱ्या रवी पवार यांची काल अचानक बदली झाली। ही बदली झाली की केली याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत। जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, आरटीओ राजेंद्र मदने यांना सोलापूरकर कधीच विसरणार नाहीत। याच पद्धतीने काम रवी पवार यांनी करून दाखवले। अशा कर्तृत्ववान अधिकाऱ्याच्या बदली विरोधात सोलापूरकरांनी शासनाच्या विरोधात पेटून उठायला हवे, नाहीतर आम्ही कर्तृत्ववान आणि प्रामाणिक अधिकाऱ्याला शहरात टिकू देत नाही हा संदेश राज्यभर जाईल हे नक्की। सोलापूरच्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळे यांचे आज सकाळी खासगी रुग्णालयात निधन। त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता पुणे रोडबाळे स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार। रवी पवार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन अधिकारी वीणा पवार यांची नियुक्ती। आज घेणार पदभार। सोलापूर शहरात मध्यरात्री झाला पुन्हा पाऊस, तर मंगळवारी सकाळी रिमझिम पाऊस। शेळगी नाल्यातील पाणी वाढल्यामुळे रात्री बंद केलेला अवंतीनगर ते वसंत विहार हा रस्ता झाला पुन्हा खुला। 19 नाल्यांवर 34 ठिकाणी अतिक्रमणे काढण्यासाठी सोलापूर महापालिका आयुक्त ओंबासे यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार आणि नगर रचनाकार विष्णुरकर या तिघांची नेमली समिती। टाइमपास न करता तातडीने कारवाई करण्याबाबत शहरवासियांची मागणी। अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील सुमारे 2 ते 2.5 हजार लोकांच्या घरात घुसले पावसाचे पाणी। मात्र 3 दिवसात अवघ्या 1600 जणांचे पंचनामे पूर्ण। दसरा दिवाळीला न्यू कारचा प्लॅन करताय? हो नक्कीच। तर मग सोमाणी हुंदाईला अवश्य भेट द्या। दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दारी। अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी, ड्युअल सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी। सर्व सीएनजी कार 0 डाऊन पेमेंटवर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद। पत्ता सोमाणी हुंदाई, होटगी रोड, हॉटेल बालाजी सरोवर जवळ, सोलापूर। मोबाईल 9225 179301। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर महापालिकेतील प्रारूप प्रभाग रचनेविरोधात एकूण 38 जणांनी घेतल्या हरकती। 19 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयात हरकतींवर होणार सुनावणी। सोलापूर महापालिका प्रशासनाने अनुकंपा तत्वावरील 22 आणि लाड समितीच्या निर्णयानुसार 5 अशा 27 जणांना दिल्या नियुक्त्या। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी सोलापूर विद्यापीठाचा होणार दीक्षांत सोहळा। 10,955 विद्यार्थ्यांना दिली जाणार पदवी प्रमाणपत्रे। रविवारी बोरामणी तसेच मुस्ती या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे हे पाणी शेलगी नाल्यात आले। शहरात सर्वत्र दलदल कायम। सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन। दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने मालवली प्राणज्योत।
उजनी जलपर्यटन आराखड्यासंदर्भात आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज मुंबईत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत घेणार बैठक. उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 1 लाखांवरून आता 80,000 क्युसेक्स इतका ठेवला. नीरा आणि सीना नदीच्या पाण्यामुळे भीमा नदी काठाला महापुराचा पुन्हा एकदा बसणार फटका. नवरात्र उत्सव सुद्धा डीजे मुक्त वातावरणात साजरा करा. मंगळवेढा शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांचे आवाहन. करमाळ्यातील कोर्टी गावात झाला ढगफुटी सदृश्य पाऊस, तर माढा तालुक्यातही मुसळधार पावसाची हजेरी. जिल्ह्यातील बहुतांश नद्या पुन्हा दुथडी भरून वाहू लागल्या. लॉर्ड्स प्लायन लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील. हेफले, हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर्स, सॉफ्ट क्लोज ड्रॉवर, चॅनल, ऑटो इंजेस, डोअर क्लोजर, कन्सिल्ड डोअर क्लोजर, फ्लोर स्प्रिंग, किचन ॲक्सेसरीज, डोअर फिटिंग्स, वॉर्डरोब फिटिंग्स, बेड फिटिंग्स, गॅस पंप सकट, स्लाइडिंग फिटिंग्स, विविध प्रकारचे लॉक्स. लॉर्ड्स प्लायन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील तब्बल 15 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे झाले नुकसान. अनेक गावांचा संपर्क तुटला. राज्यात आणखी 2 दिवस मुसळधार पावसाचे, नागरिकांना सतर्क राहण्याचा हवामान खात्याकडून इशारा. कवठे महांकाळमध्ये डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरावर खोटा इन्कम टॅक्सचा छापा मारून 2 कोटी रुपये लुटले. सांगली जिल्ह्यात खळबळ. लोकप्रिय घोषणामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा आणखी वाढला. वर्षाअखेर कर्जाचा बोजा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा सामनातून दावा. आजवर 7 कोटी आयकरदात्यांनी IT रिटर्न्स भरला. सोमवारी रात्री अचानक रिटर्न भरण्यासाठी 1 दिवसांची देण्यात आली मुदतवाढ. Kia, movement that inspires. सायबर फसवणूक टाळण्यासाठी सर्व शासकीय विभागांची संकेतस्थळे आता मराठीत असतील, असे निर्देश सर्व विभागांना आणि मंत्री कार्यालयांना देण्यात आले. प्रशासकीय सुधारणा धोरणांचा भाग म्हणून प्रत्येक विभागाला हे बदल करावे लागणार. एकत्रित आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन 399 उपचारांना सोमवारी देण्यात आली मान्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता. विपुल जैवविविधतेसाठी ओळख असलेला महाबळेश्वर पाचगणी परिसर आता जागतिक नकाशावर स्थान मिळवणार. युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर पाचगणीने मिळवले स्थान. युनेस्कोची प्रसिद्धी पत्रकाद्वारे घोषणा. अंबानी यांच्या वनताराने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही, त्यांची बदनामी करू नका. सुप्रीम कोर्टाच्या SITने केला तपास. नैसर्गिक आपत्तीमुळे काश्मीरमधील सफरचंद बागायतदारांवर फळगळतीचे नवे संकट. काश्मीरमधील उत्पादक चिंतेत, भाव घटण्याची शक्यता.